सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाला उमेदवारी सोपी जावी म्हणून दिल्ली, मुंबईत बसून सांगलीचा उमेदवार ठरवला। यामागे कोण आहे हे लवकरच जाहीर करू। काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आणि सांगलीच्या अस्मितेसाठी माझे हे काँग्रेसचेच बंड आहे। जनता माझ्या बरोबर आहे, त्यामुळे संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल असा विश्वास काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय। विशाल पाटील म्हणाले, लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, त्यावेळी माघार घ्यायचं नाही असं ठरलं होतं। एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे अत्यंत दुःख वाटले। त्यानंतरही आज दुपारपर्यंत अशी आशा होती की महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मिळेल आणि एकास एक लढत होईल अशी अपेक्षा होती, मात्र ते शक्य झालं नाही। मला वैयक्तिकरित्या आणि आमच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या प्रकारची पदे देण्याची ऑफर दिली, मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही। काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न झालाय। काँग्रेसचे चिन्ह जिल्ह्यातून हद्दपार होत आहे, त्याच्यामागे कोण आहे हे काही दिवसात आम्ही सांगू। काँग्रेसच्या अस्तित्वाचा आणि जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने निवडणूक लढत आहे, त्यामुळे नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहे। मी जनतेचा उमेदवार आहे, सांगलीचा खासदार आता जनता ठरवणार आहे। मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून समजतो। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा आहे। काय षडयंत्र झाले हे सर्वांना माहिती आहे। आगामी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव हा काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील, मात्र 16 तारखेला कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं माघार हा पर्याय नाही, एकास एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा, हेच सगळ्यांची मागणी होती। मात्र काही महाविकास आघाडीतल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी ह्या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला, शेवटपर्यंत प्रयत्न करताना सुद्धा त्यांनी तो काढला नाही। यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा एन्व्हलप हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे। माझा अर्ज निघावा ह्यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चाललेत हे मी ऐकलंच। काही वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले, पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले। मला वैयक्तिक सुद्धा आमच्या कुटुंबियांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदं द्यायची आश्वासनं सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो। मात्र हा जो लढा आहे, हा जो संघर्ष आहे, हा विशाल पाटलाचा नाही। मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही आणि मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असती। हा लढा जनतेचा आहे, मी जनतेचा उमेदवार आहे, मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे। येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो। हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे। काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा, तडीपार करण्याचा प्रयत्न, हद्दपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला। त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात, काही दिवसांनी आम्ही कळवू। मात्र जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला, त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा, बंद करायचा, संपवायचा प्रयत्न झाला। आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने, जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात, त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन, लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार। ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे। सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून, मुंबईत बसून, कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही। सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार, सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी ह्या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा
जनतेचा लढा हा मी करणार, हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे पाळणार आहे. ही निवडणूक तिरंगी नाही. काही नेत्यांनी परवा सांगितलं की दुरंगीच लढत होणार आणि त्यांनी ते खरंच सांगितलं. ही निवडणूक दुरंगी आहे. ही काँग्रेस पक्षाचा बंड केलेला विशाल पाटील विरुद्ध दंडुकशाहीचं राज्य चालवणाऱ्या संजय काका भाजप यांच्यातच आहे. मग तसे 20 उमेदवार आहेत, इतर 18 उमेदवार आहेत. त्या 18 उमेदवार ह्या स्पर्धेत नाहीत आणि मला विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं सांगलीकरांना ह्या ठिकाणी कळलेलं आहे की सक्षम उमेदवार येऊ नये, भाजपची उमेदवारी सोपी जावी, ह्यासाठी जो डाव षड्यंत्र रचला आहे तो सगळ्या सांगलीने बघितला, महाराष्ट्राने बघितला, किंवा देशाने बघितला. मला उमेदवारी मिळू नये, पक्षाला उमेदवारी मिळू नये, माझी उमेदवारी राहू नये, आज चिन्ह वाटताना सुद्धा मला चांगलं चिन्ह मिळू नये, माझं नाव मतदार बॅलेटिंगवर खूप खालच्या क्रमांकावर यावं, अशा सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरच्या प्रयत्न हे जी लोक करतात त्या लोकांना येणाऱ्या 7 तारखेच्या मतदानात आणि 4 तारखेच्या जूनच्या निकालात निश्चित आमचं पाकीट उघडून आमचा काँग्रेस पक्षाचाच विजय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटीलच निवडून येईल